रिक्षा आणि टॅक्सी प्रवास आजपासून महाग होत आहे। आपण सध्या मुंबईतील टॅक्सी स्टँड जवळ आहोत। आपण पाहू शकतो की याच त्या टॅक्सी आहेत व काही रिक्षा देखील आहेत, त्यांच्या भाडेवाढ ती आज होणार आहे। आपण पाहतो की खरं तर घर ते रेल्वे, मेट्रो तसेच बसस्थानक आणि स्थानक ते कार्यालय असा प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे। आजपासून रिक्षा टॅक्सी दरवाढ लागू झाली आहे। आता रिक्षाचे किमान भाडे 26 रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपये आहे। भाडेवाढीचे चालक मालक संघटनांनी स्वागत केलेलं आहे, मात्र सर्वसामान्यांच्या खिशांना कात्री लागणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही टॅक्सी चालक देखील आहेत। काका, खरं तर आज टॅक्सीची जी भाडेवाढ होते त्याकडे कसं पाहता? पाहायला म्हणजे माझं डिक्लेअर काय आहे, पेपरला पण काय बघायला भेटलं नाही आज सर। अगोदर झाले डिक्लेअर की 1 तारखेपासून रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं वाढ होणार आहे म्हणून, पण अजून क्लिअर कटमध्ये तर आम्हाला त्याचं मीटर बनवावं लागतं। तर आमचं ते नंबरप्रमाणे मीटर बनवून घेतात, त्यावेळेला होणार। किंवा मग युनियनवाले कार्ड देतात बनवून। पहिलं कसं कार्ड सिस्टम असायची। आधी टॅक्सीचं भाडं किती होतं? भाडं आता 28 रुपये होतं मिनिमम, आता 31 रुपये करण्यात आलेलं आहे। 31 केले म्हणून असं डिक्लेअर झालंय, पण अजून हे नाही ना, तुमच्याकडे जे संक्षिप्त आहे ते मिळालं नाही काय अजून। पण आपली भाडेवाढ झालेली आहे, तर या निर्णयाचं स्वागत करणार आपण? स्वागत तर करणार, बरोबर आहे, त्याचा प्रश्न येत नाही। पण पॅसेंजर पण आता कसं म्हणणार, तुमचा मीटर वाढला नाही तुम्ही पैसे कसे घेताय, ते हजार भानगडी होतात मग त्याच्यामध्ये। सर्वसामान्यांना आता थोडंसं म्हणजे त्यांचे पैसे जास्तच मोजावे लागणार. सगळीकडेच झाले आता। एसटीचं पण भाडेवाढ झाली, एसटीचं पण भाडेवाढ झाली ना त्याच्यामध्ये। पण जे प्रवासी आहेत त्यांची अशी देखील मागणी की भाडेवाढ होऊ द्या, पण आम्हाला आमच्या जे गंतव्यस्थान आहे तिकडे तुम्ही नाकार देऊ नका, असं प्रवासी म्हणतात। आम्ही तर नकार देतच नाही ना, आम्ही जातोच डेली, सवालच येत नाही। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत काही टॅक्सी चालक, यांचं असं देखील म्हणणं आहे की भाडेवाढ झालेली आहे, मात्र जे लागू आहे, जे मीटर रिन्युएशन आहे ते अजून आम्ही केलेलं नाही आहे। मात्र भाडेवाढीचं या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, अशी जी प्रतिक्रिया आहे ती टॅक्सी चालक यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र साह, मी रवी कराड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।